नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे गव्हाणी घुबड. मानवी वस्त्यांमध्ये लागून ज्या उंच इमारती असतात किंवा जुन्या इमारती असतात, त्या इमारतीच्या आश्रयाने राहणारं हे घुबड. दिलच्या आकाराचा ज्याचा चेहरा आहे, सुंदर असा हा पक्षी, शेतकऱ्यांचा मानवाचा मित्र. परंतु या पक्ष्याचं जीवनमान धोक्यात आलेलं आहे. त्याचं कारण की आमच्या घरामध्ये जेव्हा उंदीर होतात, उंदरांचा त्रास वाढतो, तेव्हा आम्ही त्या उंदीर मारण्यासाठी काहीतरी उपाय करतो आणि रॅट किलर वगैरे त्यांना टाकतो आणि ते उंदीर मरतातही. मेल्यानंतर आम्ही ते उंदीर उघड्यावर फेकून देतो. ते फेकलेले उंदीर, उघड्यावर पडलेले उंदीर जेव्हा हे घुबड, घार, शिकरा पक्षी खातात, तेव्हा यांच्या पचनशक्तीवर किंवा प्रजनन शक्तीवरती त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. बघा किती सुंदर डोकावून पाहते आहे हे घुबड. आणि असाच उंदीर खाऊन आजारी झालेलं हे घुबड आमच्याकडे आलं. अर्बन बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मला फोन केला की आमच्याकडे एक आजारी घुबड पडलेला आहे. खामगाव अर्बन बँकेचे कर्मचारी, आमचे पक्षी मित्र संतोष रुठे, श्याम देशमुख, जागृत मोमाया यांचा मला फोन आला आणि मी या घुबडाला माझ्याकडे घेऊन आलो आणि 8 ते 10 दिवस याला मी माझ्याकडे ठेवलं आणि त्याची शुश्रूषा केली, त्याला सांभाळलं, त्याला खायला प्यायला घातलं आणि ते छान टुणटुणीत झालं. टुणटुणीत झाल्यानंतर एक 10-12 दिवसानंतर पुन्हा त्याला ज्या ठिकाणी ते सापडलं, तिथंच जवळपास त्या उंच इमारतीत कुठंतरी त्याचा अधिवास असेल. नॅशनल हायस्कूल, खामगाव अर्बन बँक या परिसरात कुठंतरी त्याचा अधिवास नक्कीच असेल. SBI आहे बँक तिथं. त्याच ठिकाणी त्याला पुन्हा सोडून देण्यात आलं. बघा, हे आमच्या घरामध्ये छान टुणटुणीत उड्या मारायचं, इकडून तिकडे उडत जायचं आणि आमच्या घरातल्या प्रत्येकाचा त्याच्यासोबत जिव्हाळा निर्माण झाला होता आणि त्याला आम्ही नाव टिटू ठेवलं होतं. आणि टिटू नाव ठेवल्यानंतर हे चटकन बघायचं आणि त्यालाही माहिती झालं होतं की टिटू हे आपल्यालाच म्हणतात की काय. आणि छान त्याला खायला प्यायला दिल्यानंतर ते सुदृढ झालं. सुदृढ झाल्यानंतर त्याला जेव्हा आम्ही सोडलं तेव्हा त्याला फारसं असं उडता येत नव्हतं, परंतु सोडल्यानंतरही त्याची काळजी आमच्या नॅशनल हायस्कूलचे शिपाई जागृत मोमाया, विजय कापडे, रामराव थेरोकार यांनी घेतली. ही आमची श्रुती दिदी आहे, ती त्याला दररोज खायला द्यायची. बघा कसं छान असं उंच ठिकाणी जाऊन बसायची याला सवय असते. तर आपणही यापुढे नक्कीच काळजी घ्याल. उंदीर जेव्हा तुम्ही रॅट किलर टाकून मारले असतील तर त्याला असे उघड्यावर फेकू नका. ते उंदीर जमिनीत खड्डा करून पुरून द्या, त्याला गाडून टाका. उघड्यावर जर ती उंदीर आपण टाकले तर असे पक्षी त्याला बळी पडतात आणि त्यांचा जीव जातो. आणि हे पक्षी जर नाही राहिले तर साप, विंचू, गोम या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण राहणार नाही. तर साप, सरडे, गोम, विंचू यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पक्षी करत असतात. घुबड, घार, शिकरा. तर घुबडांची संख्या वाढली तर नक्कीच या इतर प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण राहील. तर मला आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की यापुढे आपण रॅट किलर टाकल्यानंतर जर ते उंदीर मेले असतील तर त्याला उघड्यावर फेकू नका. जवळच कुठंतरी गड्डा करून त्यामध्ये ते गाडून टाका, पुरवून टाका. हे बघा, आमचा जागृत मोमाया आहे आणि याला आता नॅशनल हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये सोडलेलं आहे आणि त्याला त्याचा अधिवास तिथूनच जवळपास कुठंतरी असेल त्या परिसरात ते सापडलं होतं. आणि बघा आता याला पुन्हा त्याच्या अधिवासात सोडून, त्याला उडता येत नाही पाहिजे तसं. त्याला काहीतरी इजा झालेलीच असेल, जखम वगैरे काहीच नव्हती. खूप अशक्त झालेलं होतं ते.
बघा आता त्याला झाडावर आम्ही सोडलेलं आहे आणि जवळपास पुन्हा त्याची 3 ते 4 दिवस आमच्या नॅशनल हायस्कूलच्या कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली. आपणही अशा पद्धतीनेच भूतदया बाळगावी. धन्यवाद. आवडल्यास शेअर करा.